ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की सर्व संतांनी की जय. दोन लोक बरोबर जवळ घे माहिती विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. जवळ जवळ विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. रामकृष्ण मन नाही ज्याचे, उपजोनी करंटाणी नेवतेत वाटा. रामकृष्ण बैठा कैसा होई, वैताची झाडणी गुरु विन ज्ञान. तया कैचे कीर्तन घडेल नाही, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. नाम पाठ पंचाचे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी घेतलेला अभंग ज्ञानेश्वर कृत हरिपाठ या ग्रंथातील असून पहिल्या चरणातील 9व्या क्रमांकाचा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात की विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. रामकृष्ण मन नाही ज्याचे. भगवान परमात्म्याच्या नामाव्यतिरिक्त बाकी आपण किती जप तप जरी केलं तरी तो व्यर्थ आहे, वावगाची पसार आहे. कारण नाम असं एक साधन आहे की ज्या नामाच्या माध्यमातून आपल्या मागे लागलेला जो भवरोग आहे, किती वेळा जन्म यावे किती भावे भजित, म्हणून या जीव घ्याला शरण गेला विठोबासे. वास्तविक पाहता चांगला जर विचार केला तर भगवान परमात्म्याने आपल्याला हा नरदेह त्याच्यासाठी दिलेला आहे. आपण अनंत योनीमधून जन्म भोगून आलेलो आहे. आतापर्यंत आपले सर्व संत महात्मे सांगतात 83,99,999 योनी भोगून आपण एक मनुष्य जन्माला आलेलो आहोत. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म तेरा पडी. हा आपला शेवटचा जन्म आहे. शेवटचा जन्म आहे कधी, जर आपण त्या भगवान परमात्म्याला जाणून घेतलं, सद्गुरूला शरण गेलो, त्यांच्याकडून नामस्मरण घेतलं, नामाचं चिंतन केलं आणि शेवटचा श्वास त्या नामामध्ये जर आपला विलीन झाला तर आपला हा शेवटचा जन्म आहे. असं न करता आपण सद्गुरूला शरण गेलो नाही, भक्ती केली नाही, नामस्मरण केलं नाही तर परत आपल्याला जन्माला यावं लागतं. आणि जन्माला येऊन काही सुख नाही. कोण सुखी आहे या जगामध्ये? रामदास स्वामी सांगतात जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाय. किंवा जो देखे सो दुखिया बाबा सुखिया, कोई नाही राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. सुखी कोणीच नाहीये. मग कोण सुखी आहे? जो भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो तो सुखी आहे. त्यालाही दुःख आहे पण कधीच मागच्या जन्मात. मागच्या जन्मामध्ये आपण म्हणतो आता नामस्मरण करतो, कीर्तन करतो, याच्या मागे कशाला दुःख असायला पाहिजे? आता भक्ती करतो, आषाढीची वारी करतो, पंढरीची वारी करतो, याच्या मागे का दुःख आहे? याला तर दुःख नसायला पाहिजे. हा भक्ती करतो पण मागे केलेलं आहे ना, केले कर्म झाले त्याची भोग आहे. देवाला सुद्धा चुकले नाही, आपल्याला कसे चुकतील? देवाला सुद्धा भोगावं लागले. आपण तर मनुष्य प्राणी आहोत, आपल्याला भोगावं लागणार नाही का? भोगावं लागते. फक्त काय होतं, नामस्मरणाने काय होतं की दुःख तर भोगावंच लागतं, पण ते दुःख भोगण्याची सहनशीलता ही नामाने प्राप्त होते. दुःख प्रत्येकाला आहे, दुःख भोगायचं आहे, पण ती सहनशीलता ती फक्त नामाने आपल्याला सहनशीलता प्राप्त होते. बाकी भोगायचंच आहे. पण ते भोगत असताना या मनुष्य जन्मामध्ये माणसाला विवेक दिलेला आहे. बाकीच्या योनी आपण जर बघितल्या, प्रत्येक योनीमध्ये कुत्रा, मांजर, मग पशु काय पाप पुण्य जाणती, ते तर उत्तम मध्यम भोग भोगती, काही एक उपजती मरती, बैरी अंध होती, पांगळ होती. त्यांना पाप काय पुण्य काय त्यांना कळत नाही. पण मनुष्य असा एकमेव प्राणी आहे की त्याला कळतं हे करणं पाप आहे, हे करणं पुण्य आहे. हा विवेक मनुष्याच्या ठिकाणी भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे. म्हणून काय वाईट काय काय चांगलं हे आपल्याला कळतं. म्हणजे वाईट आहे ते टाकून देणं आणि जे चांगलं आहे ते आत्मसात करणं. चांगल्याचाही भोग आहे आणि वाईटाचाही भोग आहे.
काही लोक तर असं पुण्य करतात, असं पुण्य करतात, ह्या जन्मात ते भोगतात, ऐश्व आराम भोगतात, पण हाच ऐश्व आराम आपल्याला स्वर्गात गेल्यावर सुद्धा भोगायला मिळाला पाहिजे अशी आतापासूनच वृत्ती करतात आणि ते भोगण्यासाठी इथं दान पुण्य करतात. मग त्याने काय होतं, स्वर्ग प्राप्ती होते. पुण्य केल्याने स्वर्ग आणि पाप केल्याने पापात्मक पापे. माऊली सांगतात पापात्मक पापे स्वर्गात जायचे आणि पुण्यात्मक पुण्य, पापात्मक पापे नरकात जायचे आणि पुण्यात्मक पुण्य स्वर्गात जायचे. पण जे शुद्ध पुण्य आहे माते पाविले, म्हणजे कर्माचा असा हिशोब आहे, जर आपण चांगलं कर्म केलं आणि मी केलं असं म्हटलं की ते आपल्या नावावर जमा होतं. आपल्याकडून नकळत एखादं पाप घडलं, मी केलं हे जर म्हटलं ते तुमच्या खात्यावर जमा होतं आणि जमा झाल्याच्या नंतर त्याचा भोग भोगावला. पापाचाही भोग, ते पुण्याचाही भोग आहे. मग काय करायचं आपण? गीता तत्वाचं तत्व तेच आहे. काय सांगतात की मला अर्पण कर, तुझ्याकडून जे पाप पुण्य घडेल तू काय कर, मला अर्पण कर. पण मनुष्य प्राणी एवढा हुशार आहे, पुण्य झालं की सांगत सुटतो मी केलं. पाप काशीला गेला तर का गेला? मांजर मारली म्हणून नाही गेला, ते नाही सांगत. माझ्याकडनं मांजर मेली म्हणून मी काशीला गेलो, ते नाही सांगत. फक्त काय म्हणतो, मी काशीला गेलो. पुण्य सांगत सुटतो पण पाप सांगत नाही. पण भगवान परमात्मा म्हणतात की तू मला अर्पण कर, मग अग्निकुंडी विजय घातली ती अंकुरदशे जेवी मुकली देवीची फलताची मज अर्पिली शुभाशुभे. तुझ्याकडनं जी वाईट चांगली कर्म होती तू मला अर्पण कर, हे मी केलं नसून आज या ठिकाणी हा उपक्रम आज तुमच्या सर्व मंडळांनी या ठिकाणी चालू केलेला आहे. हे जर तुम्ही म्हटलं माझ्यामुळे झालं, संतोष महाराज म्हणले मी होतो म्हणून झालं, त्याच्या नावावर म्हणजे चांगलं आहे म्हणून पुण्य घडेल. आणि तेच जर वाईट असेल, ते जर मी लावून घेतलं तर पाप होतो आणि त्या पापाचा बोजा मग आपल्याला आपल्या नावावर पडल्यामुळे तो आपल्याला भोगावा लागतो. म्हणून कुठलंही कर्म करत असताना आपण ते निस्वार्थपणे ज्यावेळेस करतो आणि ते भगवंताला आपण ज्यावेळेस अर्पण करतो त्यावेळेस आपल्या जवळ शिल्लक राहत नाही. आणि म्हणून हा जीव याच्याकडे शिल्लक न राहिल्यामुळं त्या भगवान परमात्म्याकडे तो जातो. नाहीतर पाप केलं तर नरक आणि पुण्य केलं तर स्वर्ग. आता स्वर्गात कुठपर्यंत ठेवतात? जोपर्यंत तुमचं पुण्य आहे तोपर्यंत. बघा तो राम गंगारामचा पिक्चर होता आणि त्याला ती जादूची बाटली भेटते. त्याच्यामध्ये काय भेटते? जादूची बाटली भेटते. मग तो बाटलीतला माणूस त्याला सांगतो तू जेवढ्या लवकर याच्यातली वाळू संपवशील तेवढ्या लवकर मी मुक्त होईल, तेवढ्या लवकर काय होईल, मी मुक्त होईल. मग तो काहीही लागलं की त्या गंगारामला सांगतो, ऑर्डर देतो, मला हे पाहिजे, मला घर पाहिजे, मला अशी शक्ती पाहिजे, म्हणजे त्याला लवकर संपत. तसं आपण जे पुण्य करतो स्वर्गात गेल्यानंतर आपण जी इच्छा करू ते देव. जसं जावई सासूरवाडीला गेला की जो आता सासूरवाडी म्हणजे जावायला स्वर्गच ना, कारण जावई जी इच्छा करेल ती सासूरवाडीतल्या मंडळींना पूर्ण करावी लागते, त्याच्यासाठी स्वर्गच ना. तसं स्वर्गात गेल्यानंतर जावई जर रविवार बघून गेला तर मग त्याची पण सोय करावी लागते, नाही का? संकष्टी बघून गेला तर मग काय, चला बाबा नाही का पनीरची भाजी आणूया, म्हणजे अशी इच्छा पूर्ण करावी लागते. तसं स्वर्गात गेल्यानंतर त्यांनाही देवांना आपली इच्छा पूर्ण करावी लागते. का? आपण तेवढं पुण्य केलेलं असतं. पण ते पुण्य कुठपर्यंत असतं? जोपर्यंत आपलं पुण्य गाठोडं आहे तोपर्यंत ते पूर्ण करतात. पण ते गाठोडं ज्यावेळेस संपलं त्यावेळेस लाथ मारून परत आपल्याला त्या ठिकाणी काढून देतात. तर या पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची मुठी उतरे आणि येऊ लागती माघारा मृत्यू लोका जैसा वैश्य भोगे कवडावेचे मग दाळ ही चिरपून येतेचे तैसी लाजीरवाणी जिने दीक्षिताचे. त्याप्रमाणे ते पुण्य संपल्यानंतर परत आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. मग हे जर आपल्याला सर्व चुकवायचं असेल तर काय करावं लागेल? काहीच करायचं नाही. सरळ सोपं साधन माऊलींनी सांगितले. विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. विष्णू विन म्हणजे तोंडाने विष्णू विष्णू म्हणायचं नाही. जो भगवान परमात्मा आहे त्याचं नामस्मरण करणं हे सगळ्यात मोठं साधन आहे. नामावर ते साधन नाही जे तू करशील, किंवा नाना साधनांच्या केल्या खटपटा त्या न पवती त्यांच्या दालवांटा. म्हणून जाणू जाता जाणीव
झाले आडफाटा. आपल्याला या आपला मनुष्य जन्माचा मूळ हेतू काय आहे? त्या भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होणं हा मूळ हेतू आहे आणि त्याच्यासाठीच आपण आलोय. बाकीचे जन्म भोगून आलो ना, मग हा बाकीचे जन्म भोगल्यानंतर हा जन्म कशासाठी? बाकीचे जे भोगले ते परत आपल्या वाट्याला येण्याचे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरापडे. आणि ते ज्ञान ते या मनुष्य देहातच कळतं, बाकीच्या योनीत कळू शकत. संत सांगतात की याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान किंवा याच जन्मी ओळखी करा आत्माराम. संसार संगम भुगू नका. कुठला संसार संगम? तर जन्माला येणं आणि मन, जन्माला येणं आणि मन हा भवरोग आपल्या पाठी लागलेला आहे. पण हा भवरोग जर जायचं घालवायचा असेल तर त्याच्यासाठी एकच पथ्य आहे. जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतो की 50% गुण तुम्हाला माझ्या गोळ्याने येईल आणि 50% कशाने? तुम्ही जे पथ्य पाळणार ना त्याचा फरक आहे. तुम्ही जर पथ्य पाळलं नाही तर माझ्या गोळ्या काही परिणाम करू शकत. तसं इथं आहे, तुम्हाला आपल्याला जर तो जन्म मरणाचा फेरा जर चुकवायचा असेल तर आपल्याला सुद्धा पथ्य घ्यावं लागेल, नाही का? हा भवरोग जर घालवायचा असेल तर भवरोग ऐसे जाय आणि काय शुल्लक आहे? पथ्य नाम विठोबाचे इथं पथ्य नाम आहे. म्हणून ते नाम आपण नामस्मरण केलं पाहिजे, सद्गुरूला शरण केलं पाहिजे. म्हणून बाकीच्या कितीही साधना आपण केल्या, आता अनेक साधना लोक करतात. कोणी एक पायावर उभा राहतो, कोणी उलटा टाकून घेतो, नाही का? अनेक साधना आहेत. पण ह्या साधना माऊली या ठिकाणी सांगतात हरिपाठाच्या 9व्या क्रमांकाच्या अभंगातून त्या व्यर्थ आहेत. याने आपल्या शरीराला क्षीण होईल, ताण होईल, परंतु त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला आपण प्राप्त होऊ शकत नाही. आणि जर प्राप्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी एकच साधन, ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नामस्मरण. आता नामस्मरण म्हणजे तरी काय? आपण म्हणतो नाम, आम्ही तर देवाचं नाव घेतो, नाही का? दररोज नाव आणि नाम याच्यामध्ये फरक आहे. जसं माझा जन्म झाला, माझ्या या देहाला नाव ठेवलं विठ्ठल. मंगळवारी झालो म्हणून एका आजीने सांगितलं मंगेश, मंगळवारी मंगेश ठेवलं. मामाकडच्या आजीकडे गेलो, नाही म्हणे मंगेश नको, बरं आहे पंढरपूरचा काळा विठ्ठल. म्हणजे नाव ठेवलं, नाव आणि नाव. जसं भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला, अवतार झाला, त्याला नाव ठेवलं कृष्ण. रामाचा अवतार झाला, जन्म झाला, नाव ठेवलं राम. पण राम राम सब कोई कहे ठक ठाकुर और चोर, जिस नाम से प्रहलाद और ध्रुव तरे वो नाम है कुछ. त्यांनी सांगितलं ही नाव आहे, नावाने तुमचं पुण्य होईल, पण त्या स्वरूपाला जर प्राप्त व्हायचं असेल त्याच्यासाठी नामच पाहिजे. संतांनी मीटिंग घेतली, सर्व संत एकांती बैसले, नाही ज्ञान दृष्टी अवलोकिले निवडून काढिले एक श्री हरीचे नाम. कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ साधन सांगितलेलं आहे नाम. आता महाराज नामाच्या ठिकाणी सुद्धा एक दोष आहे. बरं, नामाच्या ठिकाणी दोष आहे. काय दोष आहे? तुम्ही म्हणा नामाच्या ठिकाणी दोष असू शकतो, हो आहे. काय दोष आहे? नाम हे फुकट आहे. नाम हे फुकट आहे ना, म्हणून त्याची किंमत आपल्याला कळत नाही. आपण नामस्मरण करत नाही का? फुकट मिळालं ना गुरुकडनं. आणि तेच जर आपल्या गुरुवाऱ्यांनी 10,000ला नुसतं एक शब्द, नाही 50,000ला दुसरा, एक पेटी दिली तर परबोध, नाही तर नाही, असं जर केलं असतं तेव्हा त्या नामाचं महत्व कळलं. पण एक फुकट मिळालं ना, नाम फुकटच चौकट, नाम घेता नाही वीट, कुठल्याही प्रकारचं वीट येत नाही. आणि असं बघा, मंत्र जर घ्यायचा असेल त्याला विशिष्ट काळ लागतो, त्या मंत्राचा वेळ कुठला आहे. आणि मंत्र जर चुकला, कारण महाराज एका ठिकाणी मंत्र चढे, मंत्र जर चढला तर त्याचं पाप लागतं. एखादा मंत्र जर आपण बोलत असतो, गायत्री मंत्र असेल, तो जर बोलताना जर आपला चुकला तर पाप लागतो. काही तर मंत्र असे आहेत, तो मंत्र घेताना जर चुकला तर तो पिशाच त्याच्या पाठी लागतो, राक्षस त्याच्या पाठी लागतो. मंत्राचा हिशोब असा आहे. म्हणून मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी आहेत आहे ते, पण शिष्या ते मिळविते सद्वस्तू ते तया ते श्रीकृष्ण सद्गुरू मानले. भगवान कृष्ण परमात्मा सुद्धा कोणाला सद्गुरू मानतात? जो निज वस्तू दाखवतो. मंत्र देणारे घरोघरी आहे, मंत्र देणारे हा मंत्र घे,
तो मंत्र बोल, असे गुरु घरोघरी आहेत. पण शिष्या ते मिळवे ते सद्वस्तु ते तया ते सद्गुरु श्रीकृष्ण सद्गुरु मानी. म्हणून या मंत्र तंत्राने काही होणार नाही, उलट आपल्या मागे व्याधी लागेल. म्हणून आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात की विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. जर तुम्ही भगवान परमात्म्याचं नाम सोडून इतर साधना करत असाल, इतर मंत्र तंत्र उपदेशाला तुम्ही जप करत असाल, तर ते तुमचं सर्व व्यर्थ आहे. काही करून तुमच्या पदरात काही पडणार नाही. विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. त्याचं ज्ञान सुद्धा फुकट आहे. त्यांनी बघा, ज्ञान हे गुरुच्या मुखातूनच आलं पाहिजे. देवाची ओळख ही गुरुच्या मुखातूनच झाली पाहिजे. तुम्ही असे किती ग्रंथ वाचले तर ज्ञान होऊ शकत, उलट अहंकार वाढत चालेल. काय होतो? अहंकार वाढतो. बघा, आपल्या समोर उदाहरण आहे नामदेवरायांचं. देव स्वतः ताटात जेवत होते, दूज गोष्टी करत होते, गप्पा मारत होते. पण काय सांगितलं? संतांच्या सभेमध्ये नामदेवराय कच्चे ठरवले की नाही? संत सभा भरली, सगळ्यांना मस्तकावर हात ठेवला. कोण कच्चा कोण पक्का? ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, सोपान, सर्व संत मांदियाळी बसली. सर्वांना तपासलं आणि तपासल्याच्या नंतर कळालं की नामदेवराय सगळे एकमेकांच्या पाया पडले. नामदेवराव पाया पडे ना का? देवाच्या जवळचा मी आहे. त्यावेळेस मुक्ताबाई म्हणते, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. कारण देवाचं स्वरूप मूर्तीपुरतं जाणत होते. हा देव हनुमंतराय बसले, ते फक्त मूर्तीपुरतं जे बघतात नाही, मूर्तीपुरते बघत होते. भगवान परमात्मा फक्त एवढाच आहे हे ज्ञान त्यांना होतं. पण हेच ज्ञान गुरुच्या मुखातून आलेलं होतं, म्हणून अहंकार झाला. आणि मग सांगितलं देवाने, मग त्यांची मीटिंग ठरली, बसले. नामा कच्चा बेकच्चा ही गुरु का बच्चा. गुरुच नाही, हा देव फक्त मूर्तीपुरता समजतो. आले देवाजवळ, आले देवा, बरं झालं वाचलो आज, नाही तर आव्यात टाकून बांधणार होते. कैकाड्याची वाणी करीते गुरुगुरु मजला हे पोड उंगडे ना. ते म्हणे, मुक्ताबाई म्हणाली याला आव्यात टाकून बांधा. आता ही संतांची भाषा होती, आव्यात टाकून बाजा म्हणजे, आव्यात टाकून बाजा म्हणजे याचा प्रबोध करा, याला प्रबोध द्या, याला त्या भगवंताचं स्वरूप दाखवा, भगवंताचं स्वरूप सांगा. पण ही भाषा नामदेवरायांना मात्र कळाली नाही. थेट पांडुरंगाच्या परमात्म्याजवळ पळत पळत आले. म्हणाले, देवा असे कसे रे तुझे संत, परळ भोपळ्याचे असे कसे संत आहेत? मला आज भाजणार होते पण भाग्याचं होतं म्हणून वाचलो. देवा मला तूच सांग, मला तुझं स्वरूप कळालं नाही का? त्यावेळेस पांडुरंग परमात्मा म्हणतात, नामदेवा खरंच तुला माझं स्वरूप नाही कळालं. तू मला फक्त मूर्तीपुरता समजतोय, पण माझं स्वरूप फक्त मूर्तीपुरतं नाहीये. मग नामदेवराय म्हणतात, कसं आहे? त्यावेळेस देव म्हणतात, मी सांगू शकत, तुका म्हणे किल्ल्या यातो संत हाती दिल्या, सद्गुरु वाचून सापडेना सोय. मी सांगू शकत नाही माझं स्वरूप, माझ्याच नामाचा महिमा मला कळाला नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. ज्यावेळेस तो सेतू बांधायला गेले, सगळे राम लिहिलं की दगड तरत होते. सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे, ते बहुश्रुत आहात. बऱ्याच महाराज लोकांना तुम्ही वाटी लावले नाही, बहुश्रुत आहात. राम लिहिलं की दगड तरायचे. तर राम प्रभूंना वाटलं माझ्या नावाने दगड तरतायत, चला आपण पण एखादा टाकून बघू. नाही गेले, पण बाजूला गेले. का? जर दगड बुडला, हेच गावात जाऊन सांगते, ज्याच्या नावाने दगड तरते त्यांनी स्वतः जो दगड टाकला तो बुडला, हा कसला राम, म्हणून बाजूला गेले. आणि बाजूला गेल्यानंतर एक दगड उचलला, टाकला, बुडला ना महाराज दगड. भगवंताने टाकलेला दगड बुडला आणि भक्त जे दगड टाकतात तो तरला. प्रयत्न करून बघूया, दुसरा तरी तरी. दुसराही बुडला, तिसराही बुडला. थोडं पाठवून टाळ्यावर कोण होते? हनुमंतराय. रामप्रभू लज्जित झाले. हनुमंता कधी आले? पहिल्याच दगडाला आलोय. कधी आलोय? पहिल्याच दगडाला आलोय. म्हणे असं कसं रे, तुमचे दगड तरतात, माझा का दगड? म्हणे देवा सोप आहे,
तुम्ही ज्याला टाकता तो बुडणारच ना. तुम्ही ज्याला टाकता तो बुडणारच, ज्याला जवळ करता तो तरतो. माझा दगड का बुडला? म्हणजे तुमच्या नामाचा महिमा तुम्हाला सुद्धा कळत नाही. देवा, तुम्ही जरी देव असलात तरी तुमच्या नामाचा महिमा तुम्हाला कळत नाही. तो फक्त आम्हालाच कळतो, आम्हीच तो कळू शकतो. म्हणून तुमची दगड बुडतायत आणि आम्ही जी टाकतो ती तरताय. हा महिमा कसला आहे? तर नामाचा आहे. म्हणून नामदेवरायांना सांगितलं तुला कुठे जावं लागेल? गुरु जवळ जावं लागेल. द्वैताची झाडणी गुरु विण ज्ञान. तुझा जर भ्रम, तुझा जर द्वैत भाव, दुरीत भाव भगवंताविषयी घालवायचा असेल तर तुला कुठे जावं लागेल? गुरुकडे जावं लागेल. जोपर्यंत ते गुरुच्या मुखातून येत नाही, गुरु जोपर्यंत तुला तो दीक्षा देत नाही, तोपर्यंत तुला माझं स्वरूप कळू शकत नाही, कळू शकत. असं धर्मजप करता कुठे गेले? औंढ्या नागनाथाला. औंढ्या नागनाथाला गेले. देवाने सांगितलं तुझे गुरु तुझी वाट बघतायत. आता एक आंधळे गृहस्थ त्या पिंडीवर पाय देऊन झोपले होते. नामदेवराव तिथे गेले. नामदेवरायांना प्रश्न पडला, तू बघितलं तर हा काय म्हातारा आहे म्हणे, कुशाल देवावरती भार देऊन झोपलाय. उठी उठी प्राणी आल्या, काय देवावरही भार देऊन झोपला असे, तुला काही कळतं का? ते वृद्ध झालेले होते. ते म्हणाले, नामदेवा, जिथं देव नाहीये अशा ठिकाणी माझा पाय उचलून ठेव. आता ते पिंडीवर पाय उचलले, दुसरीकडे ठेवले. परत तिथं पिंड तयार झाली, म्हणजे भगवंताचं स्वरूप तयार झालं. परत तिथनं उचललं, परत दुसरीकडे ठेवलं. असं करता करता 12 ठिकाणी 12 वेळेस ते पाय उचलले आणि तिथं 12 ज्योतिर्लिंग तयार झाले. कुठं? काय चमत्कार आहे. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं? त्यांना नामदेवरायांना अनुभव प्रबोध केला. भगवंताचं स्वरूप देव हा मूर्तीपुरता नसून तो विश्वव्यापक आहे. या कणाकणामध्ये तो भरलेला आहे. हा बोध ज्यावेळेस नामदेवरायांना झाला आणि त्यावेळेस अभंग दिला त्यांनी. कुठला? सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली आणि निज वस्तू दाविली माझी पद. निज वस्तू म्हणजे जी माझी होती, फक्त सद्गुरूंनी काय केलं? दाखवून दिली. बघ, असं आहे. स्वरूप सगळ्यांना कळतं. देवाचं स्वरूप सगळ्यांना माहिती आहे की देव चराचरात भरलेला आहे. सुईचं टोक सुद्धा एवढी जागा नाही की तिथं देव नाही. पण हीच गोष्ट कुणी सांगायला पाहिजे? आपल्या सद्गुरूंनी आपल्याला सांगितली पाहिजे, तेव्हा ती फलद्रूप होते. असं वाचून आपण भरपूर ठिकाणी सांगू शकतो देव असा आहे, देव तसा आहे, देव इकडे आहे, देव तिकडे आहे. पण ह्या ज्ञानाने फक्त अहंकार निर्माण होऊ शकतो. जर तर भगवान परमात्म्याला प्राप्त करायचं ते गुरुच्या मुखातून आलं पाहिजे. आणि म्हणून नामदेवराय सांगतात की विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. जो आता बघा इकडे सांगतात विष्णू विण जप, म्हणजे विष्णू म्हणायचं का? नाही. त्याला विशिष्ट प्रकारचं एक नाम आहे. जसं मी सांगितलं, मी जन्माला आल्यानंतर मला ठेवलं नाव आणि नाम फरक आहे. अनादी कालापासून परंपरेगत आलेलं नाम आहे आणि नाव हे आपल्या देहाला ठेवलेलं आहे. 12व्या दिवशी आत्या पायल्यामध्ये झोके देते त्यावेळेस आपलं काय ठेवतात? नाव ठेवतात. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन केलं. उपजली बालकासी नाम नाही तयापासी ठेवेली नावे शिव देतो उठी. ज्यावेळेस आपल्याला का नाव ठेवली? ओळख पटण्यासाठी. आता ते भाऊ बसलेत, मी म्हणलो ओ भाऊ, सगळेच इकडे बघतील आणि विशिष्ट त्याचं जर नाव घेऊन मी त्यांना हाका मारली तर तेच आपल्याकडे बघतील ना. तसं भगवान परमात्म्याला एक नाव ठेवलेलं आहे आणि ते नाम अनादी कालापासून परंपरेगत आलेलं आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार. तो जो पद्धत होती, एक गुरु एक शिष्य, एक गुरु बरं संतोष महाराज, म्हणजे एका गुरुने एकच शिष्य करायचा. आताच्या काळामध्ये जर तसं असतं तर एका गुरुने एकच शिष्य करायचं नाही का? भांडणं झाली असती. मला एकच शिष्य, माझा एकच शिष्य. पण ती परंपरा माऊलीने मोडीत काढली का? ज्ञान देवासार. माऊलींना कळालं हे तत्वज्ञान, हे नाम जर सामान्य जीवापर्यंत पोहोचवायचं असेल तर एका गुरुने जर एकच शिष्य केलं तर पोहोचेल कधी? हा संप्रदाय तयार होईल. या संप्रदायापर्यंत, या जड जीवापर्यंत कधी हे नाम पोहोचेल? हे पोहोचू शकत नाही.
आणि हे जर पोहोचवायचं असेल तर एक गुरु किती शिष्य करू म्हणजे किती भरपूर जणांना. आणि हे व्यासपीठ आहे, कीर्तन प्रवचन. आज आपण एखाद्याला नामाविषयी जर एखादा विषय पटवून द्यायचा असेल, एक दोघाला सांगू शकतो, जास्तीत जास्त 4 जणांना सांगू शकतो, 5 जणांना सांगू शकतो. पण 1000-5000 लोकांना जर हा विषय पटवून द्यायचा असेल, त्याच्यासाठी काय लागतं? अधिष्ठान लागतं, व्यासपीठ लागतं. आणि हे व्यासपीठ आहे, या व्यासपीठावरून 1000, 2000, 10,000 लोकांपर्यंत हे तत्वज्ञान पोहोचू शकतं. त्याच्यासाठी भगवान परमात्म्यानं त्याला एक नाम आहे, विशिष्ट प्रकारचं नाम आहे. आणि त्या नामाचं चिंतन जर आपण केलं तर नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगी जगी. आणि ते नाम सद्गुरूच्या मुखातून यायला पाहिजे. ते नाम सद्गुरूच्या मुखातून आलं तरच ते फलद्रूप होतं, नाहीतर फलद्रूप होत नाही. बघा, ज्यावेळेस ज्ञानोबा आपण सांगतो तुमचा अनुग्रह लाभलो, पवन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह ज्यावेळेस मला प्राप्त होतो. परमात्म्यामध्ये काही पायऱ्या आहेत, त्याच्यात आपल्या मालिकेतली सगळी पहिली पायरी म्हणजे अनुग्रह आहे. बघा, आता गणपती येणार आहे, बरोबर? गणपती आणायचा आहे, गणपती घरात बसवायचा आहे. मग आपण किती सजावट करतो? मकर आणतो, किती फुलं, वेगवेगळ्या माळा, घर स्वच्छ करतो. का? गणपती घरी येणार आहे. तसा या हृदयामध्ये तो देव प्रकट होणार आहे, त्याच्यासाठी काही घाण काढायला नको का? या अंतकरणा मल विक्षेप आवरण घाण साचलेली, मग ती घाण जसं घरी गणपती येणार आहे तर आपण एवढी सजावट डेकोरेशन करतो, साफ स्वच्छता करतो. पण इथं तो देव येणार नाही, आलेला आहे. देव आलेला आहे कधी? ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये आपण होतो, 5 महिन्याचा हा देह झाला की त्याच्यामध्ये भगवान परमात्मा काय करतो? जीव होतो की नाही? कुठून होतो? भगवान परमात्मा जीव होतो आईच्या गर्भामध्ये असताना. कुठून होतो? इथून होतो. हे आपलं दशवद्वार आहे. बघा, लहान मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याची टाळू कडक असते, आपल्याला नाही अनुभव, यांना चांगला अनुभव. कशी असते आई? मऊ असते. का मऊ असते? कारण भगवान परमात्म्याने इथून त्याच्यामध्ये प्रवेश केलेला असतो. इथून हे दशवद्वार आहे. जिथून आलो तिथूनच गेलो पाहिजे. हा जीव जिथून आलाय तिथूनच गेला पाहिजे. आणि तो जर बाकीच्या द्वारातून गेला तर कुवा 84 ला लटकला. आणि इथून जर गेला तर तो त्या स्वरूपाला प्राप्त झाला. मग इथून जर जायचं असेल तर त्याच्यासाठी साधना आहे, ती म्हणजे नामसाधना आहे. मग आपल्याला परत या जन्म मरणाच्या राहटगाड्यात जर अडकायचं नसेल तर इथून गेलं पाहिजे. आणि बघा, जन्म झाल्यानंतर तो बाळ रडत नाही. का रडत नाही? जोपर्यंत आईच्या गर्भातून ते नाड्याच्या माध्यमातून त्याला अन्न पुरवठा झालेला असतो, जोपर्यंत सुईनबाई ते नाड कापत नाही तोपर्यंत ते रडत नाही. आणि एकदा का ते नाड कापलं कवा 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 ओरडायला लागतो. का? तेव्हा गर्भात असताना वचन दिलं होतं ना, नवस केला होता, 8वीनं पाय हा माझा नवस रात्रही दिवस पांडुरंगा. आपले बाकीचे नंतरचे नवस आपण पूर्ण करतो मला नाही. आई सांग काय नवस केलाय? आपल्या घरात किरकिर चालू आहे. आई सांगते मग असं देवीला सांगितलं होतं 2 पायाचा देव, तो नवस लगे आपण पूर्ण करतो. पण आईच्या गर्भामध्ये नवस केलेला 8वीनं पाय हा माझा नवस, त्या नवसाला मात्र विसरलो म्हणून तिथंच घसरलो. म्हणून भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचं जे साधन आहे ते फक्त नाम आहे. मग ते नाड ज्यावेळेस सुईनबाईने खांडलं त्या देवाचा आणि आपला संबंध तुटला ना, विसरलो आपण देवाला. या माया मोहामध्ये आई काका मामा सगळ्यांच्या या प्रेमामध्ये मायेमध्ये आपण गुरफटून जातो आणि जे वचन दिलं त्याला विसरतो. पण देव म्हणतो एक चान्स तुझा गेला, एकदा तुम्हाला विसरला, पण या पृथ्वी तलावरती माझेच अवतार म्हणून संत सद्गुरू अवताराला येतील
आणि तुला माझा जो विसर झालेला आहे तो विसर परत जोडून देतील. संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडी गेला. तो तुटलेला नाभ, तुटलेला संबंध कोण जोडून देतात? सद्गुरू आपल्याला त्या स्वरूपाची आठवण करून देतात. म्हणून माऊली या ठिकाणी सांगतात, तू विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण म्हण नाही ज्याचे. रामकृष्ण नामावर राम आणि कृष्णांनी जे नाम घेतलं, राम आता देव होते. बरेच जण म्हणतील इथे की देव होते, मग देवाला काय नामस्मरण करायची गरज, त्यांना का जप करण्याची गरज? भगवान शंकर तर 24 तास ध्यानस्थ बसले, ते कोणाचा जप करतात? ते तर देवाचे देव महादेव आहेत, त्यांना नामस्मरण करण्याची का गरज? ज्यावेळेस सृष्टीचा विनाश, बघा आज श्रावण हा पवित्र महिना आहे. या श्रावणामध्येच 14 रत्न मंथन झालं, श्रावण महिन्यातच झालं आणि 14 रत्न बाहेर पडले नाही का? वस्तू, मणी, लक्ष्मी, पारिजात, सगळे मदिरा, सगळे 14 रत्न बाहेर पडले. त्याच्यातून अमृतही बाहेर पडलं आणि विषही बाहेर पडलं. पण अमृत सगळ्यांनी घेतलं आणि विष कोणी घेईना, विष कोणीच घेईना. मग आता कोण घेणार? जय बम बम बोले, भगवान शंकरांनाच घ्यायला लावलं. मग ते विष घेतलं, ते पचवण्याची ताकद भगवान शंकरांमध्ये होती. मग ते विष प्राशन केलं, ते घशाच्या खाली उतरेल म्हणून पार्वती मातेने हात लावला गेला. म्हणजे तिथपर्यंतच थांबलं. आणि एवढा दाह सुरू झाला, एवढा दाह सुरू झाला, भगवान शंकर काही केल्या शांत होईना. का? कारण जे जगाचा संहार करणारं ते विष होतं, ते विष भगवान शंकरांनी केलं आणि जगाचा संहार वाचवला. आता यांना शांत करेल कोण? म्हणून भगवान शंकरांनी काय केलं? सगळ्यात शीतल काय असतं? साप असतो. साप थंड असतो. म्हणून अगोदर काय केला? सर्प गळ्यामध्ये गुंडाळला. त्याने तरी दाह थांबेल, पण त्याने सुद्धा दाह थांबला नाही, थांबला. मग दुसरं शीतळ काय? चंद्र. चंद्र शीतलतेची देवता आहे, म्हणून चंद्र भाळी घेतला तरी सुद्धा दाह थांबला. भस्म लावलं, देवाने सांगितलं भस्म लावा, भस्म थंड असतं, त्याने दाह शांत होईल, पण त्याने सुद्धा दाह शांत झाला नाही. शेवटी भगवान शंकराला काय घ्यावं लागलं? शिव हळाहळे तापला, तो या नामी शीतळ झाला. त्याला सुद्धा भगवान परमात्म्याचं नामच घ्यावं लागलं. तेव्हा भगवान शंकर हे शांत झाले. मग देवाला जर नामाची गरज आहे, देवाला जर ध्यानाची गरज आहे, मग तुम्ही आपल्याला तर मनुष्य आहोत, मग आपल्याला ध्यान करायची गरज नाही का? आपल्याला सुद्धा ध्यानाची गरज आहे. मन एकाग्र करायचं असेल, या टेन्शन मधून जर मुक्त व्हायचं असेल कमीत कमी, तर मन एकाग्र करून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणजे नामस्मरण कुठपर्यंत करायचं? देहाचा विसर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपलं नामस्मरण झालं पाहिजे. आणि होतं. आपण ध्यानस्थ बसण्याचा प्रयत्न करा. अगोदर तुमचं मन बसल्यानंतर दिवसात तुमच्या बरोबर काय काय घडलंय तिकडे जाणार. थोडं नामस्मरण केलं की लगेच तो विचार येणार, त्या मनाला घेऊन जाणार. मग आपल्याला काय करायचं असतं? ते विचाराच्या पाठीने जायचं, परत त्या मनाला ओढून आणायचं, परत नामस्मरणावर लावायचं, परत ते थोडा वेळ नामस्मरण करणार, परत एखादा विचार येणार, त्या मनाला परत घेऊन जाणार, परत त्याला ओढून आणायचं, परत त्या नामावर लावायचं. असं करता 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 त्या मनाला सुद्धा आवड निर्माण होईल आणि ते मन धावायचं थांबेल. आणि एकदा का शांत झालं की हळूहळू बघा, अनुग्रहाचं चिंतन ज्यावेळेस आपण करतो, अनुग्रहाचं चिंतन, त्याच्यामध्ये श्वास काय होतो? श्वास वाढत चालतो. अनुग्रहाच्या चिंतनात ज्यांनी अनुग्रह घेतलेला आहे त्यांना अनुभव, अनुग्रहाच्या चिंतनामध्ये श्वास वाढत चालतो. बघा तुम्ही बसल्यानंतर आपोआप स्पीड वाढते. जसं ते इंजिन असतं बघा, मला आपण तो बेल्ट मारला, ते बेल्ट काढून घेतल्यानंतर ते बंद पडतं का? इंजिन स्पीड वाढतो ना. तसं हे एकदा याला चाळा लावून दिला, तुम्ही जरी ठरवलं आता नामस्मरण नाही करायचं तरी ते आपोआप चालू होऊन जातं. अनुग्रहाच्या चिंतनात श्वासाचा वेग वाढतो आणि प्रबोधाच्या चिंतनामध्ये श्वासाचा वेग वाढतो की कमी होतो?
काय होतं? कमी होतं. श्वासाचा वेग कमी होतो. हळूहळू कमी होता होता एक वेळ अशी येते की हा श्वास स्थिर होतो मला. त्याच्यासाठी तशी साधना लिंक जर लागली ना तर हा श्वास खाली जात नाही, वर येत नाही. आता आपण म्हणतो भगवान परमात्म्याने आपल्याला आयुष्य दिलंय, नाही का? किती दिलंय? 100 वर्ष. 100 वर्ष आयुष्य दिलंय ना, शतवर्षाची गणना. 100 वर्ष दिलंय. आयुष्य मर्यादा किती आहे? 100 वर्ष. पण आपण जर हिमालयामध्ये द्वारकेला जर गेलो तर काही साधू 120-20 वर्ष जगतात, 150 वर्ष जगतात. असे सुद्धा अनुमान बघा, काल मर्यादा ठरवून दिली असताना 150 वर्ष कसे जगतात? काय करतात ते? ध्यानस्थ बसतात. ध्यानस्थ बसल्यानंतर हा श्वास हळूहळू 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 काय होतो? स्थिर होतो. आणि ज्यावेळेस तो श्वास स्थिर होतो त्यावेळेस तुम्हाला तहानही लागत, भूकही लागत, सगळं तुमचं बंद होऊन जातं. आणि जेवढा वेळ तो श्वास स्थिर होतो तेवढा वेळ तुमचं आयुष्य वाढलं जातं. जेवढा वेळ तुमचा श्वास स्थिर झाला तेवढं आयुष्य वाढलं जातं, तेवढं आयुष्य. म्हणून आयुष्य मर्यादा 100 वर्ष जरी असली तरी 125-150 वर्ष ते जगतात. का? देवाने आपल्याला दिलेले श्वास. मग ते आपण लवकर संपवायचे की हळूहळू संपवायचे, नाही का? गाणं होतं नाही, धीरे हाकना, नाही का? धीरे से हाकना किंवा धीरे से बजाना बंशी बजाने वाले, किंवा हळूहळू चाला, कुणी कोणाशी न बोला, हळूहळू चाललं पाहिजे. कुणी? श्वासाने. आणि ते फक्त नामस्मरणातूनच घडतं, बाकीच्या साधनेतून घडत नाही. आजही आपल्याला जर आपलं आयुष्य वाढवायचं असेल तर आपल्या हातात आहे, हातात आहे. जेवढा वेळ आपण श्वास स्थिर करू तेवढ्या वेळेस आपलं आयुष्य वाढलं जातं. म्हणून ज्ञानोबराय या 9व्या क्रमांकाच्या अभंगातून आपल्याला सांगतात की विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, राम कृष्ण मन नाही ज्याचे. पण आपलं मन त्या ठिकाणी लागलं पाहिजे. नामस्मरण करताना आपला भाव शुद्ध झाला पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. आणि ते प्रेमाने नामस्मरण हे प्रेमाने केलं पाहिजे, म्हणजे आवडीने केलं पाहिजे. नाथबाबा आपल्याला सांगतात की प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, आणि अर्थाविन पोथी वाचून काय? अर्थच कळत नसेल तर पोथी वाचून काय फायदा आहे? तसं प्रेम जर नसेल तर नामस्मरण करून, आणि देवाला प्रेमच आवडतं. बघा ना, आपण आतापर्यंत त्याचे दाखले घ्या. देव हा भावाचा भुकेला आहे. आपण किती पेढे नैवेद्य या देवाला अर्पण केले, देव हे बघत नाही. ज्ञानेश्वरीमध्येच मला वाटतं 9व्या अध्यायात उभे मग निसीम भाव उल्हासे, मज अर्पावयाचे निमिसे, फळ आवडे तैसे भलते याचे, भक्त माझ्याकडे दावी, आणि मग दोन्ही हात ओढवी, देठून कोडिता सेवी आदरेसी. देव म्हणतो, मला एखादं भक्ताने जर फळ अर्पण केलं ना, फळ अर्पण केलं तर मी काय करतो? त्याच्यात जर भाव असेल तर मी ते ग्रहण करतो, पण भाव जर नसेल तर मी ते ग्रहण करत जाऊ द्या. फळ नसेल, फूल आणलं एखाद्या भक्ताने, फूल जर मला अर्पण केलं तर मी त्याच्यात जर प्रेम असेल, भाव असेल, फुलाचा गुणधर्म काय? सुवास घ्यायचा आहे ना, पण मी एवढा भांबावून जातो मी ते खायला लागतो. चला, फुलही नसेल, एखाद्या झाडाचं पान तर भेटेल, पान जरी अर्पण केलं मला तरी चालेल, पण काय पाहिजे त्याच्यामध्ये? भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि हे जर असलं तर मला पाणीही चालतं. देव काय म्हणतो? पान जरी नाही मिळालं, पाणी तर आहे ना. ते मागे आमच्या संभाजीनगरला आले होते मिश्रजी, एक लोटा जल सारे समस्या का हल. म्हणजे भगवान शंकराला तुम्ही काही अर्पण नाही केलं तरी चालेल, पाणी तर अर्पण करू शकता ना. ती विनामूल्य, ते कुठं विकत आणावं लागतं का? नाही, एक लोटा आणायचा. पण पाणी अर्पण करत असताना तुमच्या अंतःकरणातला भाव काय, तुमचं प्रेम काय, हेच देव बघतो. बाकी तुम्ही किती पेढे आणले लोकांना दाखवण्यासाठी, काही तर लोकांना दाखवण्यासाठी आणले पेढे. हे बघा, एवढा बॉक्स आणलं, उघडे करून घेऊन चालतात का? देवाला दाखवण्यासाठी, लोकांनी बघावा. हार आणतात एखादा मोठा, देवाला आवडण्यासाठी नाही, लोकांनी बघितलं पाहिजे घालताना, काय हार आणलाय मोठा, देवासाठी.
देव हे बघत नाही, हे वरच्या वस्तू देव बघत, देव अंतःकरणातलं प्रेम बघतो. बघा ना, गोपींचं काय बघितलं, भावच बघितला ना. अहो ते गोकुळातले सगळे पेंद्या, वाकड्या, बोबड्या, शेंड्या हे देवाचे मित्र, हे देवाचे सवंगडी केले. त्यांनी ते बघितलं की याच्या नाकाला शेंबूड आहे, हे बघितलं. हा बोबड्या आहे, बघितलं का. अहो एकाचं तो काय आहे, बोबड्या. भगवान परमात्म्याला ताक द्यायचं होतं, त्याला ताक, पण आई देऊ द्यायची नाही. न्यायचं कशात. त्यांनी काय केलं, तो तांब्या लोटा लावला तोंडाला, फुगवलं ना तोंड, असा घेऊन गेला. आई बघेल म्हणून तोंडात घेऊन गेला आणि कृष्णाला सांगितलं आ कर, आणि ती पिचकारी. देवाने बघितलं का, याने दात घासलेत की नाही, याने तोंड धुतलंय की नाही, बघितलं नाही. बघितलं. देव काय करतो, फक्त भक्ताच्या अंतःकरणाचा शुद्ध भाव बघतो. म्हणून नाथ भागवताच्या शेवटच्या अध्यायामध्ये सुंदर ओळी आले. देव हा फक्त भावाचा आणि प्रेमाचा म्हटलेला आहे. प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण, भावार्थाची ओढ पूर्ण, जाणता मी एक श्रीकृष्ण जाणे करासे जाण कळेना, मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोकडी, या लागी मज त्यांची आवडी अति गाडी उद्धवा, तुझा काय सुंदर होती, तिच्या निज प्रेमाची मद प्रीती, राधा प्रात निवना प्रती काय विषयासक्ती लागुनी, काय भक्ती केली गोपाळे, काय ती सोवडे की ववडे, त्याचे उच्चिष्ट कवडगिरी प्रेम सप्रेम डुल्लत, पांडवाच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बेमटे सोशियानी गेमी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याच्यानी पांगे पांगलो, काय माझी क्षीण झाली शक्ती, त्या गोपिका मज दावे बांधिते, त्यांच्या निज प्रेमाची प्रीती मी स्वयं श्रीपती पोकितो, मी कायांनासी दुखाळलो, की यत्न पत्न्यासी मागू गेलो, मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाच्या पावलो पाहुणे रा. काय झालं, त्यांच्या वरच्या वस्तूंना नाही भुललो, प्रेमाच्या पाहुणेरा. त्यांच्या प्रेम, त्यांनी एवढा पाहुणचार प्रेमाचा केला, त्या प्रेमाच्या पाहुणचाराला काय झालो, मी भुललो. त्यांच्या नामाच्या पाहुणचाराला काय झालो, मी भुललो. एक अभंग सुंदर, वैष्णवांचे घरी मांडीला पाहुणचार आणि नामाचा ओगर वाढीला. आपण जर वैष्णवांच्या घरी गेलो तर ते काय देऊन आपला पाहुणचार करतात, नामस्मरण देऊन आपला पाहुणचार करतात. आणि त्या पाहुणचाराला मी काय झालो, भुललो. देव भुलला भुलला भावासी, नाही का. अशा प्रकारे तो भगवान परमात्मा आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी नामस्मरण हेच एक साधन आहे, बाकी कुठल्याही प्रकारचं साधन नाही. आणि त्याचं वर्णन जागोजागी संतांनी, ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, गीता असेल, या प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे की कलियुगी उद्धार विचाराने. आपला जर जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तो फक्त भगवंताच्या नामाने होतो. आणि ते नाम आपण गुरुला शरण गेल्याशिवाय आपल्याला प्राप्त होत नाही. पुस्तकात आहे 108 वेळा ज्ञानेश्वरीमध्ये नाम आलेलं आहे, पण आपण डायरेक्ट जर त्याचं करायला गेलो तर नाही होत ना. मुखी जरी ब्रह्मनाम, हाती जरी सात्विक कर्म, परी विनियोगा विनविफळच होईल, ते प्राप्त होत नाही. ते गुरुच्या मुखातूनच यावं लागतं. आणि गुरुच्या व्यतिरिक्त आपण पुस्तकातून, ग्रंथातून जर ज्ञान घेतलं तर त्याने अहंकार वाढल्याशिवाय राहत नाही. वेताची जाडणी गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी, त्याला ते नामस्मरण घडू शकत नाही. म्हणून ते गुरुच्या मुखातून यायला पाहिजे. म्हणून ज्ञानोबा सांगतात की विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे उपजोनी करंटा, मेने औदेत वाटा. जन्माला येऊन, मनुष्य देहाला येऊन जर हे तत्व, हे नाम जर प्राप्त करून घेतलं नाही तर ज्ञानोबा त्याला करंटा म्हणतात. बरं का, मी नाही बोलतो, क्षमा करा, मी बोलतो तर राहील. ज्ञानोबा महाविष्णूचा अवतार आहे, महाविष्णूचा अवतार सखा मानव, ते आपल्याला सांगतात. जर मनुष्य जन्माला येऊन, या नर देहाला येऊन जर आपण सद्गुरूला शरण गेलो नाही, त्यांच्याकडून नामस्मरण घेतलं नाही आणि ते नामस्मरण जर केलं नाही तर तो करंट आहे, करंट. ज्ञानोबरांनी 9व्या अध्यायामध्ये वर्णन करतात काय, पृथ्वीवरी पाषाण नसती काही नाही. दगड धोंडे काय कमी आहेत का, आहेत ना, आहेत ना दगड धोंडे. पण ते दगड धोंडे आहेत. आपण मनुष्य, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही, माझी भक्ती विन
जळो जियाचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसते. माझी जर भक्ती करत नसतील तर ते दगड आहे, हे सुद्धा ज्ञानोबरायच सांगतात. एवढं कळून, एवढं सांगून, हाडाची काढ रक्ताचं पाणी करून आपल्यासाठी रक्त ओकले. अहो त्या इंद्रायणीच्या घाटावर जर ज्ञानोबराय चालले ना, नुसती सावली जर एखाद्याच्या अंगावर पडली तर लोक आंघोळ करत होते. सावली, त्यांची सावली जर, ज्ञानोबरायांची सावली जर एखाद्याच्या अंगावर पडली तर लोक आंघोळ करत होते. आंघोळ बाकीचं सोडून द्या. शिवले तर वेगळं, बाटला काय म्हणायचे. आज आपण बघतोय ज्ञानोबरायांच्या पालखीला चांदीचा रथ आहे. माऊलींना चालायला कसल्या पादुका आहेत, चांदीच्या पादुका आहेत. आणि त्यावेळी चप्पल नव्हती. पंचामृताने स्नान आहे. दूध, दही, मध घागरीच्या घागरी त्या ठिकाणी ओतले जातात. पण दुःख मात्र एवढंच वाटतं, हयातीत असताना त्या दुःखामध्ये कोणी घास घातला नाही. उलट सावली पडली म्हणून आंघोळ करायची. पण बघा संतांची कृपा काय असते, त्यावेळेस सावली पडली म्हणून आंघोळ करायची.